नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की चाळीतले पाणी गेलेले असते, त्यामुळे ईश्वरी अर्णवला बोलते, आज तुम्ही आंघोळ करू नका, नाहीतर तुम्ही शॉवर खाली आंघोळ करून माणसाचे पाणी उडवतात आणि त्यामुळे अनाऊन्स केलं जातं की आज चाळीमध्ये पाणी येणार नाही, शेजारच्या चाळीमध्ये पाणी आले आहे, तिकडून भरा. आणि ईश्वरी नम्रताला बोलते, चल ताई लवकर, आपल्याला तिकडे पाणी भरायला जावं लागेल. तेव्हा अर्णव बोलतो, मी देखील येतो. आणि ईश्वरी त्याच्यावर रागवत्याने बोलते, मला यातलं काहीच ठाऊक नाही. आणि आपण पाहतो सर्व महिला या चाळीतील पाणी भरत असतात. तेव्हा अर्णव त्या ठिकाणी जातो आणि तो महिलांना मदत करतो. तर काही महिला याला बोलतात की तू किती हँडसम आहेस, तू किती क्यूट आहेस. त्यामुळे ईश्वरीला मात्र अतिशय राग येतो आणि ईश्वरी ही अर्णवला त्या ठिकाणी हाताला धरून ओढत घेऊन जाऊ लागते. आणि तेव्हा म्हणते, माझा नवरा हा चाळीचा जावई आहे, चाळीचा नोकर नाही. आणि तेव्हा अर्णव हा ईश्वरीला बोलतो, मिस सिंदूर, पुन्हा एकदा तुम्ही मला नवरा म्हणालात, तुम्ही पुन्हा एकदा पॉझिटिव्ह होत आहात. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, पॉझिटिव्ह नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि तेव्हा ईश्वरी ही अर्णवला एकमेकांकडे पाहू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी यांना वेगळे करण्यासाठी राजेश वल्लरी काय प्लॅन करणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.